श्रीगोंद्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही नुकताच आढावा घेतलाय। या ठिकाणी देखील अगदी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांना आटापिटा करावा लागतोय। आगामी काळामध्ये नागरिकांच्या समस्या जो सोडवेल अशाच उमेदवाराला निवडून दिलं जाईल असं चित्र सध्या इथे दिसून येत आहे। श्रीगोंद्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक उमेदवारी डझनभर असली तरी अनेक इच्छुक या वॉर्डमध्ये आपली किस्मत आजमावून पाहणार आहेत। शहराची जुनी पेठ मोहम्मद महाराजा मंदिर असे जुने शहर या वॉर्डमध्ये येतं। यामध्ये बहुतांशी तरुण उमेदवार इच्छुक आहेत। बऱ्यापैकी गावाला जोडलेल्या या प्रभागामध्ये काही उपनगर येतात। मात्र सत्य परिस्थिती पाहता कैकाड गल्ली, तेली गल्ली, हनुमान नगर या ठिकाणी अनेक अडचणी नागरिक मांडताना दिसले। यामध्ये रविवार पेठेमधील रस्ता खराब आहे, दुकानदारांना धुळीचा सामना करावा लागतोय। हनुमान नगर येथील नागरिक घंटागाडी दररोज यावी आणि इथे स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी करताना दिसतायत। तसेच कैकाड गल्ली इथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी नागरिक आटापिटा करताना दिसतायत। हनुमान नगर आणि पंतनगर हा भाग रस्त्यांनी परिपूर्ण असला तरी मूलभूत गरजांपैकी काही गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या गरजा कोण भागवणार असाच उमेदवार निवडून दिला जाईल असंच चित्र सध्या तरी इथे दिसून येत आहे। C24 तासच्या श्रीगोंदा नगरपालिका महायुद्धामध्ये आपलं स्वागत। आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 4 मधील या प्रभागाचं नाव आहे संत शेख मोहम्मद महाराज। या प्रभागाची व्याप्ती पाहता या प्रभागात हनुमान नगर, कैकाड गल्ली, पोलीस लाईन तसंच मोहम्मद महाराज पटांगण, कुंभार गल्ली अशी या प्रभागाची व्याप्ती आहे। या प्रभागातील आपण नेमक्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत किंवा काय समस्या आहेत या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात या प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेणार आहोत। चला तर मग जाऊया या प्रभागात। शशिकला श्रीरंग सूर्यवंशी, वार्ड नंबर 4। आमच्या गल्लीत रोड झाल्यापासून कुठल्याही झाडूवाल्या येत नाहीत, आल्या तरी कचरा नुसते लोटतात आणि पिटून देतात। आम्हाला धुराचा खूप त्रास होतो। आमचे छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना खेळण्यासाठी व्यवस्थित जागा नाही। आणि परत जो नगरसेवक आम्ही निवडून दिला ते इकडे परत अद्याप आलाही नाही 5 वर्षात। आमच्या समस्या आणि पाणी जी आहे, थंडी खूप सुटलेली आहे, त्यामुळे महिलांना खूप त्रास होतो। ते पाणी जरा उशिरा सोडा। किती वाजता सोडतात पाणी? सोडतात 5ला। कचऱ्याची काय समस्या? कचऱ्याची समस्या म्हणजे ती काही असे झाडूवाले येतच नाही, तर कचऱ्याची काय समस्या आहे? कचरा भरून येत नाही, कचऱ्याची गाडी येते 2 किंवा 3 दिवसांनी। किंवा शहराचा विकास झाला असं वाटतं? नाही वाटत। प्लस हे करून पाहत मग कसा विकास होणार? लक्ष द्यायलाच कोणी नाही। एकदा निवडून गेले परत पाहायचंच नाही पाठीमागं काय चालले काय नाही। तर पाणी जरा उशिरा सोडा एवढी। आम्हाला काही अजिबात रस्ता नाही, दारातून बंद आहे आमच्या। आम्हाला अजिबात सोय नाही, आमची जाण्या येण्याची अजिबात सोय नाही, लय अडचण आहे आम्हाला। आणि लाईट एक नाही, नळ नाही। आणि आम्हाला खूप त्रास आहे रस्त्यासाठी। वार्ड नंबर 4 मतदार। वार्ड नंबर 4ची अवस्था अत्यंत वाईट। अवेळी पाणी पुरवठा, रस्त्याची खराबी आणि सगळी गैरव्यवस्था। आता माझी नगराध्यक्षांनी यशोगाथा ही पुस्तक छापले, परंतु त्या पुस्तकामध्ये जर विचार केला तर गावाबाहेरच्या खूप सुधारणा झाल्या, गावातल्या सुधारणा अतिशय कमी आहेत। ज्या काही झाल्या त्या निकृष्टपणे झालेल्या आहेत। वार्ड नंबर 4मध्ये रस्ते दुरुस्ती झाली पाहिजे, पाणी पुरवठा योग्य वेळी झाला पाहिजे आणि साफसफाई व्यवस्थित झाली पाहिजे, ही 4 नंबर वार्डची अपेक्षा आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत। यामध्ये हनुमान नगर असेल, हनुमान नगरमध्ये काही महिलांनी पुढे येऊन सांगितलं की घनकचऱ्याचा प्रश्न आहे, व्यवस्थित स्वच्छता होत नाही आहे। यानंतर कैकाड गल्ली या ठिकाणी गेला असता तिथे महिलांनी सांगितलं की रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे। त्यानंतर आपण रविवार पेठमध्ये सुद्धा जाऊन आलो। तशी पाहता रविवार पेठ ही म्हणजे प्रमुख गावाची मानली जाणारी जुनी पेठ आहे। इथला रस्ता हा योग्य होणंच नगरपालिकेने करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते, मात्र असं काही झालेलं आजपर्यंत दिसलं नाही आहे। अनेक दुकानदार या ठिकाणी धूळ खात त्या ठिकाणी बसलेले असतात, अशी रस्त्याची परिस्थिती झालेली आहे। मात्र असं जरी असलं तरी आम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो असता या दुकानदार वर्गाने
प्रतिक्रिया देण्यासाठी बराच वेळा नकार दिला. मग ते नक्की ह्या नकाराच्या मागचं त्यांचं कारण काय आहे, ते इतके शांत काय आहेत, हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. तरीसुद्धा संत शेख मोहम्मद महाराज तालुक्याचं ग्रामदैवत असताना या प्रभागामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद कोणत्या उमेदवारावर पडतोय हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.